श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सृष्टौ या सर्गरूपा जगदनविधौ पालनीया च रौद्री संहारे चापि यस्या जगदिदमखिलं क्रीडनं या पराख्या पश्यन्ती मध्यमाथो तदनु भगवती वैखरी वर्णरूपा सास्मद्वाचं प्रसन्ना विधिहरिगिरिशाराधितालङ्करोतु. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ओम श्री जगदंबा माता की जय. मागच्या भागात आपण 8वा स्कंद पूर्ण केलेला आहे. आपण या स्कंदामध्ये 8व्या स्कंदामध्ये आपण सृष्टीची रचना बघितली, 7 लोक बघितले, त्याच्यानंतर नरकांचं वर्णन केलेलं आहे ते बघितलं आणि त्यानंतर नरकाच्या भयापासून दूर राहण्यासाठी माता भगवतीचं पूजन कसं करायचं तो विधी वारानुसार, तिथीनुसार, महिन्यानुसार देवीला कोणकोणते नैवेद्य अर्पण करायचे या संदर्भातली सगळी माहिती आपण मागच्या स्कंदामध्ये बघितली. आज आपण 9व्या स्कंदाला सुरुवात करतो आहोत. या स्कंदामध्ये आपण देवी मूळ प्रकृतीचे श्रेष्ठ पंचक या संबंधित वर्णन ऐकणार आहोत. हे प्रकृती पंचक वर्णन जे आहे ते आपल्याला मनामध्ये कुतूहल उत्पन्न करणारे आहे आणि तसेच ते मुक्तिप्रदायक पण आहे. हे सर्व आख्यान तसे हे जे महात्म्य आहे ते आता आपण ऐकूया. श्री नारायण मुनी जे आहेत ते नारद मुनीला सांगू लागतात. सृष्टी विधानमध्ये मूल प्रकृती 5 प्रकारची आहे. प्रथम गणेश जननी जी आहे ती दुर्गा, त्यानंतर राधा देवी, लक्ष्मी देवी, सरस्वती देवी आणि सावित्री देवी. यावर नारद मुनी या प्रकृती पंचक देवींचे स्वरूप, लक्षण, प्रकटीकरण, चरित्र, पूजा विधान, अभिष्ट गुण आणि अवतार स्थान याबाबत विस्तारपूर्वक सांगावे अशी प्रार्थना नारायण मुनींना करतात आणि श्री नारायण आता आपल्या सर्वांनाच हे सांगत आहेत. ते ऐकूया. सृष्टी कार्यात प्रकृष्ट असणारी देवी प्रकृती म्हणून प्रसिद्ध आहे. प्र सत्वगुण आहे, कृ रजोगुण आहे आणि ती हा तमोगुण आहे असेही सांगितले जाते. ही प्रकृती जी आहे ती त्रिगुणात्मिका आहे आणि सर्व शक्तीने संपन्न होऊन प्रधान रूपात सृष्टी कार्यात संलग्न होऊन राहते. त्यामुळेच तिला प्रधान असेही म्हणतात. सृष्टीच्या निर्माणासाठी योगमायेचा आश्रय घेऊन परमात्मा 2 रूपात विभागला गेलेला आहे. दक्षिण भाग किंवा डावा भाग जो आहे तो पुरुष आणि उजवा भाग किंवा जो आहे तो उजवा भाग म्हणजे प्रकृती असे मानले गेले आहे. जशी अग्नीमध्ये दाहिका शक्ती अभिन्न रूपात असते तसेच परमात्मा आणि प्रकृती हे अभिन्न रूपात आहेत. म्हणूनच सारी सृष्टी ब्रह्ममय आहे असे मानले जाते. पूर्ण पुरुष श्रीकृष्णाच्या इच्छेनुसार मूल प्रकृती भगवती सृष्टीच्या निर्माणासाठी प्रकट झाली. त्यांच्या आज्ञेने भिन्न भिन्न कर्मांची अधिष्ठात्री देवी होऊन तसेच भक्तांच्या प्रेमामुळे भक्तांवर कृपा करण्याच्या हेतूने अवतरित होणारी प्रकृती 5 रूपात प्रकट झाली. गणेश माता दुर्गा जी शिवप्रिया किंवा शिवरूप आहे तीच विष्णुमाया नारायणी आहे. पूर्ण ब्रह्मस्वरूप आहे. ब्रह्मादी देवता, मुनी, मनुगण तसेच सर्वजण मातेची पूजा करतात, स्तुती करतात. ती सर्वांचीच अधिष्ठात्री देवी आहे. सनातनी तसेच शिवस्वरूप आहे. ती धर्म, सत्य, पुण्य तथा कीर्ती स्वरूप आहे. ती यश, कल्याण, सुख, प्रसन्नता आणि मोक्ष देते. तसेच ती शोक, दुःख आणि सर्व संकटांचा नाश करणारी आहे. ती शरणागत वत्सला आहे. ज्योती स्वरूपा असलेली माता शिवा परम तेजस्वी आणि श्रीकृष्णाच्या तेजाची अधिष्ठातृ देवता आहे. ती सर्व शक्ती स्वरूपा आणि माहेश्वराची शाश्वत शक्ती आहे. ती साधकांना सिद्धी प्रदान करणारी सिद्धिरूपा, सिद्धेश्वरी, सिद्धी तसेच ईश्वरी आहे. ती श्रीकृष्ण परमात्म्याच्या जवळ सर्व शक्ती स्वरूपा होऊन स्थित असते.
हीच बुद्धी, निद्रा, क्षुधा, पिपासा, छाया, तंद्रा, दया, स्मृती, जाती, शांती, भ्रांती, शांती, कांती, चेतना, तुष्टी, पुष्टी, लक्ष्मी, धृती तसेच माया या अनेक नावांनी विख्यात आहे. श्रुतीमध्ये त्यांच्या प्रसिद्ध गुणांचे थोडक्यात वर्णन केले गेले आहे. शुद्ध सत्व स्वरूपा महालक्ष्मी आहे, तीच परमात्म्याची शक्ती आहे, सर्व संपत स्वरूपिणी आहे. ती माता भगवती शोभामयी, संयमी, शांत, सुशील, सर्व मंगल रूप आहे. सर्व षड्रिपुरहित आहे. भक्तांवर अनुग्रह करणारी, सर्व धनधान्यांची अधिष्ठात्री असणारी माता महालक्ष्मी पतिव्रता वैकुंठात आपल्या स्वामींची म्हणजेच भगवान विष्णूंची प्राणतुल्या त्यांच्या सेवेत तत्पर असते. स्वर्गामध्ये स्वर्गलक्ष्मी, राजाच्या राजवाड्यामध्ये राज्यलक्ष्मी, आपल्या सर्वसामान्य गृहस्थांच्या घरी गृहलक्ष्मी या रूपात आणि सर्व प्राण्यांच्या पदार्थांच्या मध्ये शोभा रूपामध्ये ही विराजमान राहते. ही मनोहारी पुण्यवान लोकांमध्ये कीर्ती रूपाने असते, राजपुरुषांमध्ये प्रभा रूपाने असते, व्यापारी लोकांमध्ये वाणिज्य रूपाने असते. सर्वमान्य, सर्व पूज्य, सर्वांसाठी वंदनीय अशी ही आहे. ही दया रूप आहे आणि पापी लोकांमध्ये कलह रूपात ही राहते. ती बुद्धी, विद्या तसेच ज्ञानाची अधिष्ठात्री देवता आहे. सर्व विद्यांची विग्रह रूपा देवी सरस्वती आहे. मनुष्यांची बुद्धी, कवींचे कवित्व, मेधा, प्रतिभा आणि स्मृती, वाणी स्वरूपा, संजीवन शक्ती हे तिचेच रूप आहे. शांती स्वरूपा पण तीच आहे. वादविवाद करणारी हीच आहे. सत्वगुणमयी, सुशील तथा श्रीहरींची प्रिय आहे. त्या तपस्वरूपा देवीची कांती अत्यंत तेजस्वी, हिम, चंदन, कुंद, चंद्रमा, कुमुद आणि श्वेतकमल यांच्या समान आहे. ती सिद्ध विद्या स्वरूपा आणि सदा सर्वदा सर्व सिद्धी प्रदान करणारी आहे. त्या मातेची कृपा झाली नाही तर व्यक्ती मुका आणि मृततुल्य राहतो. अशी ही तृतीया शक्ती भगवती सरस्वतीचे वर्णन आता आपण ऐकले. आता अन्य शक्ती म्हणजे सावित्री, राधा यांच्याबद्दलचे वर्णन आपण ऐकूया. ही सावित्री 4 वर्णांमध्ये वेदांग, छंद, संध्या वंदना यांचे मंत्र तसेच समस्त तंत्रांची जननी आहे. ती द्विजातीयांची जातीरूपा, जपरूपिणी, तपस्विनी, ब्राह्मणांची तेजरूपा आणि सर्व संस्कार रूपिणी आहे. ती ब्रह्मप्रिया सावित्री आणि गायत्री परम पवित्र रूपात विराजमान असते. ती शुद्ध स्फटिकांच्या शुभ्र कांतीसारखी शुद्ध सत्व गुणमयी, सनातनी, पराशक्ती, परम आनंद रूप, परब्रह्म स्वरूप, मुक्तिदायिनी, ब्रह्म तेजोमय शक्ती स्वरूपा अशी आहे. ही सावित्री देवीच्या स्पर्शाने समस्त संसार पवित्र होतो आणि तीर्थ पण आपल्याला शुद्धीसाठी या देवीच्या स्पर्शाची अपेक्षा करतात. आता 5वी शक्ती जी कृष्णाची वामांगी स्वरूप आहे तिचे वर्णन म्हणजेच राधा देवी. 5 प्राणांची अधिष्ठात्री, पंचप्राण स्वरूपा, सर्व शक्तीमध्ये परम सुंदरी, परमात्म्याच्या प्राणांची प्रिय, सर्वगुण संपन्न, सौभाग्यमानिनी, गौरवमयी, गुण आणि तेजाने परमात्म्याच्या समान, परावरा, साराभूत, परमा, आदिरूपा, सनातनी, परमानंदमयी, धन्य, मान्य आणि पूजनीय आहे. ही परमात्मा श्रीकृष्णाच्या रासक्रीडेची अधिष्ठातृ देवी आहे. रासमंडलात ही राहते. रासमंडलात ती सुशोभित आहे. रासेश्वरी, सुरसिका, गोलोकात राहणारी, गोपवेश धारण करणारी, परम आल्हाद स्वरूपा, संतोषी, हर्षरूपा, आत्मस्वरूपा, निर्गुण निराकार आणि सर्वथा निर्लिपित अशी आहे. ती इच्छारहित, अहंकाररहित आणि भक्तांवर कृपा करणारी आहे. भगवान श्रीकृष्णांची अद्वितीय दास्य भक्ती तसेच संपदा प्रदान करणारी आहे. वाराह कल्पामध्ये यांनी ब्रजमंडलात वृषभानुची मुलगी या रूपामध्ये जन्म घेतला. ज्यांच्या पदस्पर्शाने पृथ्वी पावन झाली, ब्रह्मादी देवतांना सुद्धा ती दृष्टीला दिसू शकत नव्हती. भारतवर्षामध्ये सर्वसाधारण व्यक्तींना, गोपिकांना ती दृष्टगत झाली. पूर्वीच्या काळी ब्रह्माजींनी आत्मशुद्धी हेतू ज्यांच्या चरणकमलांच्या नखाचे दर्शन घेण्याच्या हेतूने 60,000 वर्षांपर्यंत तपश्चर्या केली, परंतु स्वप्नामध्ये सुद्धा त्यांना
नख ज्योतीचे दर्शन होऊ शकले नाही. त्यांचे दर्शन ब्रह्माजींनी पृथ्वी तलावर वृंदावनामध्ये घेतले असा उल्लेख या ग्रंथामध्ये आढळतो. आणि आपणही राधादेवी यांना त्यांचे राधादेवी या रूपामध्ये आपणही त्यांचे दर्शन घेत असतो. आता भगवतीच्या पूर्णावतार रूपात ज्या ज्या प्रधान अंश स्वरूपा 5 विद्यादेवी सांगितल्या आहेत त्यांचे वर्णन आता आपण ऐकूया. लोकपावनी या 5 देवी ज्या आहेत त्या लोकपावनी गंगा, विष्णुवल्लभा, तुलसी, कश्यप मुनींची मनसा देवी, मातृकांच्या मध्ये पूज्यतम देवसेना किंवा षष्ठी देवी, मंगलचंडिका, शुंभ निशुंभाच्या युद्धाच्या वेळी जगदंबा दुर्गा देवीच्या कपाळापासून प्रकट झालेली भगवती कालिका माता, प्रकृतीच्या अंशापासून प्रकट झालेली वसुंधरा देवी या प्रकट झाल्या. त्यानंतर प्रकृतीच्या ज्या ज्या कला आहेत त्यांच्याबद्दल आता आपण ऐकूया. अग्निदेवाची पत्नी स्वाहा देवी, यज्ञदेवाची पत्नी दीक्षा किंवा दक्षिणा देवी. आता ह्या ज्या सगळ्या आपण देवींची नावं बघणार आहोत त्या देवी आपल्याला माहिती आहेत, पण त्यांच्याबद्दलचं हे आपल्याला वर्णन इथे सांगितलेलं आहे. पितृदेवांची पत्नी स्वधा देवी, वायुदेवाची पत्नी स्वस्ती देवी, भगवान गणपतींची पत्नी पुष्टी देवी, भगवान अनंतांची पत्नी तुष्टी देवी, ईशान देवाची पत्नी संपत्ती देवी, भगवान कपिलांची पत्नी धृती, सत्यदेवाची पत्नी सती देवी, मोहाची पत्नी दया देवी, पुण्यदेवाची पत्नी प्रतिष्ठा देवी, सुकर्म देवाची पत्नी कीर्ती देवी, उद्योग देवाची पत्नी क्रिया देवी, अधर्माची पत्नी मिथ्या देवी. ही मिथ्या देवी धूर्त जन तिची पूजा करतात. सत्ययुगात ही दिसत नाही, त्रेतायुगात सूक्ष्म रूपात राहते, द्वापार युगात ही अर्धी दिसते आणि कलियुगात मात्र ही महाप्रगल्भ होऊन राहते आणि आपला भाऊ कपट याला बरोबर घेऊन ती बलशाली होऊन सर्वत्र हिंडत राहते. सुशीलची शांती आणि लज्जा या 2 पत्नी आहेत. ज्ञानाच्या 3 पत्नी आहेत, बुद्धी, मेधा आणि धृती. धर्माची पत्नी मूर्ती, रुद्राची पत्नी कालाग्नी, ती सिद्धयोगिनी किंवा निद्रा रूपा आहे. काळाच्याही 3 पत्नी आहेत, संध्या, रात्री आणि दिवा. लोभाच्या 2 पत्नी आहेत, क्षुधा आणि पिपासा. तेजाच्या 2 पत्नी आहेत, प्रभा आणि दाहिका. ज्वराच्या 2 पत्नी आहेत, मृत्यू आणि जरा. सुखाच्या 2 पत्नी आहेत, तंद्रा आणि प्रीती. वैराग्याच्या 2 पत्नी आहेत, श्रद्धा आणि भक्ती. प्रकृती देवीच्या कला, माता अदिती ज्याच्यापासून देव जन्मले आणि दैत्यांची माता दिती, कद्रू, विनता आणि धनु. त्याचप्रमाणे प्रकृतीच्या अजूनही अनेक कला आहेत, त्यापैकी काही आता आपण ऐकूया. चंद्राची पत्नी रोहिणी, सूर्याची पत्नी संज्ञा, मनुची पत्नी शतरूपा, इंद्राची पत्नी शची, बृहस्पतींची पत्नी तारा, वशिष्ठांची पत्नी अरुंधती, गौतम ऋषींची पत्नी अहल्या, अत्रि ऋषींची अनुसया, कर्दम ऋषींची पत्नी देवहूती आणि दक्षाची पत्नी प्रसूती या आहेत. पितरांची मानसकन्या मेनका या कलारूपा आहेत. लोपामुद्रा, कुंती, कुबेर पत्नी, वरुण पत्नी, बलीची पत्नी विंध्यावली, दमयंती, यशोदा माता, देवकी माता, राधेची माता, गांधारी, द्रौपदी, हरिश्चंद्राची पत्नी शैव्या, मंदोदरी, कौसल्या, सुभद्रा, कौरवी, रेवती, सत्यभामा, कालिंदी, लक्ष्मणा, जांबवती, नागनजिती, मित्रविंदा, रुक्मिणी, साक्षात लक्ष्मी म्हणजेच सीता माता, काली, व्यासमुनींची माता सत्यवती, बाणपुत्री उषा, तिची सखी चित्रलेखा, प्रभावती, मायावती, परशुरामाची माता रेणुका, बलरामाची माता रोहिणी आणि श्रीकृष्णाची बहीण दुर्गा रूपी एकनंदा याही सगळ्या प्रकृती देवीच्या कलारूपा आहेत. आपल्या गावातील गावदेवी, आपल्या सर्वांच्या घरातील गृहिणी आणि कुमारिका ज्या 8 वर्षापर्यंतच्या असतात, ज्यांचे आपण नवरात्रीमध्ये पूजन करतो, या सर्वही या प्रकृतीच्या कलारूप म्हणूनच पूजनीय आहेत. नारायण मुनी सांगत आहेत, जशी अग्नीमध्ये दाहक शक्ती, चंद्र आणि कमळामध्ये शोभा,
सूर्यामध्ये दीप्ती सदैव विद्यमान असते, तसे परमात्म्यामध्ये प्रकृती देवी सदैव विद्यमान असते. प्रकृतीशिवाय परमात्मा सृष्टीचे निर्माण करण्यासाठी असमर्थ असतो. ती सर्व शक्तींची अधिष्ठात्री देवी आहे. त्याचबरोबर परमात्मा सुद्धा तिच्यामुळेच शक्तिमान आहे. श म्हणजे ऐश्वर्य आणि ती म्हणजे पराक्रम, अशा या दोन्हींना प्रदान करणारी शक्ती असे तिला म्हणतात. तसेच ज्ञान, समृद्धी, संपत्ती, यश, बल यांना भग असं म्हणतात. या गुणांनी संपन्न असणारी ही भगवती म्हणून सगळीकडे पूजनीय आहे. त्यांच्याशी संबंध असणारे म्हणून परमात्मा म्हणजेच भगवान हे आहेत. याचप्रमाणे याच परमात्म्याला कृष्ण असेही म्हणले जाते. यात कृष म्हणजे भक्ती आणि न म्हणजे त्यांचा दास, अशा प्रकारे जो भक्ती आणि दास्य देतो तो कृष्ण असा त्याचा उल्लेख इथे आढळतो. या परमात्मा श्रीकृष्ण भगवान यांनी भगवती राधा बरोबर रासमंडलामध्ये रासलीला केली. त्यानंतर थकलेल्या जगतपतीने नित्यानंदमय शुभमुहूर्तावर देवीच्या क्षेत्रामध्ये तेज प्रदान केले. त्या तेजामुळे देवीच्या शरीरातून स्वेद निर्माण झाला, म्हणजेच घाम निघाला. तो संपूर्ण स्वेद जो आहे तो विश्वगोलक झाला आणि त्यावेळी देवीच्या वेगाने चालणारा श्वास सर्व प्राण्यांच्या जगण्याचा आधार झाला. आणि त्याच वायूपासून अजून 5 अपत्य जन्मली, ती म्हणजे प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान. घाम जो निर्माण झाला होता त्याचा अधिष्ठाता भगवान वरुणदेव, वरुणदेव निर्माण झाले घामापासून आणि त्यांच्यापासून त्यांची पत्नी वरुणाने निर्माण झाली. या शक्तीने गर्भधारण केला आणि त्यानंतर श्रीकृष्णाच्या चिन्मय शक्तीने जो गर्भधारण केलेला होता त्यापासून एका बालकाला त्यांनी जन्म दिला. त्या बालकाला ब्रह्मांड गोलकामध्ये सोडूनही दिले आणि हे सर्व पाहून भगवान श्रीकृष्णांना अतिशय संताप आला. त्यामुळे त्यांनी शाप दिला की या बालकाचा त्याग केल्यामुळे, राधादेवींना त्यांनी शाप दिला की या बालकाचा तू त्याग केलास, त्यामुळे आजपासून निश्चित रूपात तू निसंतान राहशील आणि तुझ्यापासून जन्म घेतलेल्या देवपत्नी या पण निसंतानच राहतील. त्यामुळे त्यांच्यापासून म्हणजेच राधिकेपासून जन्मलेल्या महालक्ष्मी आणि सरस्वती माता ह्या निसंतान राहिल्या. गोलोकनाथ श्रीकृष्णांच्या रोमकोपापासून गोलोकातील गोपगण प्रकट झाले. श्री राधेच्या अंगापासून म्हणजेच रोमकोपापासून गोपकन्या प्रकट झाल्या. अशी ही सनातनी संसार रूपी बीज रूपात जी आहे ही समस्त सृष्टीची स्थिती, वृद्धी आणि फलस्वरूपी अशी ही देवी अस्तित्वात आहे. त्यांच्याशिवाय परमात्मा शक्तीहीन आहे आणि हे सारे विश्व त्यांच्याशिवाय मृत अवस्थेत असल्यासारखे भासते. क्षुधा, तृष्णा, दया, निद्रा, तंद्रा, क्षमा, बुद्धी, शांती, लज्जा, तुष्टी, पुष्टी, कांती रूपाने सर्वत्र विद्यमान आहेत. ब्रह्माजी त्यांच्या पत्नीसह परमात्म्याच्या नाभी कमलातून प्रकट झाले. ब्रह्मदेवांनी त्यांच्या 4 मुखाने भगवान परमात्म्याची स्तुती केली. श्रीकृष्ण त्यांच्या समोर सुंदरीसह प्रकट झाले आणि एका रमणीय रत्नजडित राजसिंहासनावर ते बसले. आणि त्याच वेळी श्रीकृष्ण भगवान 2 रूपात विभक्त झाले. उजव्या भागातून महादेव प्रकट झाले आणि डाव्या भागातून भगवान श्रीकृष्ण जे होते ते तसेच राहिले, ते तेजस्वी रूपात राहिले. भगवान महादेव शुद्ध स्फटिक रूपात प्रभायुक्त असे प्रकट झाले आणि शतसूर्यांच्या प्रभेसारखी प्रभा यांनी ते दैदिप्यमान झाले. त्यांनी मस्तकावर चंद्र धारण केलेला होता आणि दिगंबर रूपात नीलकंठ सर्पांच्या आभूषणाने ते अलंकृत होते. असे सत्यस्वरूप परमात्मा, ईश्वर, सर्वेश्वर, मंगलदायक, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, शोक आणि भय सर्वांना दूर करणारे काळाचे काळ, महाकाळ श्रेष्ठ श्रीकृष्णाची स्तुती करू लागले आणि मृत्युंजय या नावाने ते विख्यात झाले.
अशा प्रकारे ब्रह्मा, विष्णू म्हणजे स्वतः श्रीकृष्ण आणि महेश यांची उत्पत्ती आता आपण ऐकली. आता जे बालक ते ब्रह्मगोलामध्ये जे सोडून दिलेले होते त्या बालकासंबंधी आता आपण ऐकूया. ते बालक ज्या जलामध्ये सोडून गेलेले होते ते ब्रह्माजींच्या आयुपर्यंत जलातच पडून होते. त्यानंतर काही दिवसांनी ते बालक अचानक 2 रूपात विभक्त झाले. त्यातील एक बालक अनेक सूर्यांच्या तेजाने तळपत होते आणि भुकेने ते रडत होते. ते अतिसूक्ष्म होते, पण श्रीकृष्णाच्या तेजाने 16व्या अंशात आणि राधेपासून निर्माण झाल्याने सर्व लोकांचा आधार तथा महाविष्णू म्हणून ते ओळखले गेले. त्यांची भूक भागवण्यासाठी स्वतः परमात्म्याने त्यांना मंत्र दिला आणि भूक भागवण्याची व्यवस्था म्हणजेच आहाराची व्यवस्था केली. अशा या ब्रह्मांडात रुद्र, विराट, ब्रह्मा, विष्णू तसेच शिव हे आहेत. यानंतर या ग्रंथामध्ये सरस्वती मातेचे पूजन सांगितलेले आहे. माता सरस्वती ज्यांच्या कृपेने मूर्ख पण विद्वान होतो. जेव्हा माता सरस्वती कृष्णवल्लभा राधाच्या मुखातून प्रगट झाली तेव्हा त्या कामरूपा कामिनीने श्रीकृष्ण देवांच्या प्राप्तीची इच्छा केली. त्यावर परमात्मा श्रीकृष्णांनी सरस्वती देवींना समजावले. त्यांना वैकुंठात राहण्यासाठी जाण्यास सांगितले. तेथे ते महालक्ष्मी आणि सरस्वती अशा तुमच्या दोघांचाही ते मानसन्मान करतील म्हणून तुम्ही वैकुंठात जावे असे सरस्वती देवींना सांगितले. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये माघ शुक्ल पंचमीला विद्या आरंभ करण्याच्या वेळी मनुष्य, देवतागण, मुनी, वसु, योगी, सिद्ध, नाग, गंधर्व, मुमुक्षु आणि राक्षस हे सर्वच जण आपली पूजा करतील आणि आपला आशीर्वाद घेतील असा आशीर्वाद परमात्मा श्रीकृष्णाने सरस्वती देवीला दिला. पुस्तकामध्ये तुमचे आवाहन करून पूजन करतील असे सांगून स्वतः श्रीकृष्णाने देखील सरस्वती मातेचे पूजन केलेले आहे. सरस्वतीच्या पूजनानंतर लोणी, उसाचा रस, गूळ, मध, साखर, लाह्या, अखंड तांदूळ, नारळ, नारळाची मिठाई, तुपात तळलेले पक्वान्न यापैकी पदार्थ नैवेद्य याचा दाखवावा आणि पूजनासाठी पांढऱ्या फुलांचा पूजेमध्ये समावेश असावा. सुगंधित श्वेत फुले, श्वेत चंदन, श्वेत वस्त्र, श्वेत फुलमाळा, श्वेत रंगांचे हार, आभूषणे या सर्वांनी यथाशक्ती श्री सरस्वती मातेचे पूजन करावे. यानंतर या ग्रंथामध्ये स्वतः ब्रह्माजींनी भगवान श्रीकृष्णांनी एक परम गोपनीय असे जे कल्पवृक्षाप्रमाणे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते, वेद प्रतिपादित जे आहे तसेच वेद पूजित जे आहे असे सरस्वती कवच सांगितलेले आहे. ते आपल्याला या 9व्या स्कंदामधील 4थ्या अध्यायामध्ये आपल्याला ते वाचायला मिळते. विश्वजय नावाचे हे कवच साक्षात ब्रह्मस्वरूप असे आहे. गुरुमुखातून याची संथा घेऊनच ते पठण करावे असा उल्लेख या ग्रंथामध्ये आढळतो. अशा प्रकारे या 9व्या स्कंदातले आपले आता 4 अध्याय पूर्ण झाले. 5वा अध्याय जो आहे त्याच्यामध्ये सरस्वती मातेची स्तुती याज्ञवल्क ऋषींनी जी केलेली आहे तर ती स्तुती नारद मुनीने सांगतायत त्याविषयी आता आपण ऐकूया. महर्षी याज्ञवल्क वैशंपायन मुनींचे शिष्य होते. त्यांच्याकडून महर्षी याज्ञवल्क्यांनी संपूर्ण वेदज्ञान प्राप्त करून घेतले. परंतु एकदा आपल्या गुरूंच्या बरोबर त्यांनी वाद घातला. त्यामुळे त्यांना त्यांचे गुरु वैशंपायन यांनी शाप दिला की माझ्याकडून तुला जे ज्ञान मिळालेले आहे ते तुझ्याकडून निघून जाईल. आणि झालेही त्याप्रमाणेच त्यांनी ते अन्न रूपात गुरु समोर परत केले. म्हणजे उलटी करतो म्हणतो की नाही आपण, तर तशा रूपात त्यांनी ते परत केलं. ते ज्ञान अन्य शिष्य मंडळींनी तित्तर रूपात ग्रहण केले. तेव्हापासून यजुर्वेदाची ती शाखा तैत्तरीय शाखा म्हणून प्रसिद्ध झाली. आता याज्ञवल्क मुनी जे होते ते वेद ज्ञानापासून मुक्त झालेले होते. त्यांचे ज्ञान जे आहे ते शून्य झालेले होते. त्यावेळी त्यांनी आता सूर्याची उपासना सुरू केली आणि पुन्हा
मंत्राने त्यांनी ती विद्या पुन्हा प्राप्त करून घेतली. ती वेदांची शाखा त्यामुळे वाजसेनेय किंवा माध्यंदिन शाखा म्हणून ओळखली जाऊ लागली. वेदशून्य झालेल्या या याज्ञवल्क मुनींनी सूर्याची उपासना करून सूर्यदेवांना प्रसन्न करून घेऊन सूर्यदेवांकडून पुन्हा सर्व ज्ञान ग्रहण केले होते आणि सूर्यदेवांनी त्यांना स्मरणशक्तीच्या प्राप्तीसाठी सरस्वती देवीची उपासना करण्यासाठी सांगितले होते. सूर्यदेवांच्या सांगण्यानुसार याज्ञवल्क ऋषींनी श्री सरस्वती मातेची उपासना सुरू केली. निराहार राहून त्यांनी मातेची तपश्चर्या केली. त्यावर माता प्रसन्न झाली आणि कवींद्र होण्याचा आशीर्वाद देऊन माता सरस्वती अंतर्धान पावली. अशी ही सरस्वती माता तपस्वियांच्यासाठी तपरूपिणी आहे. मनुष्यांचे सर्व पाप ती दग्ध करते, त्यामुळे ती अग्निस्वरूप आहे. अशा या साक्षात भगवान विष्णूंच्या जवळ वैकुंठात निवास करणाऱ्या सरस्वती मातेला गंगादेवींकडून एकदा शाप मिळाला आणि ती भारतवर्षात आपल्या एका कला रूपाने नदीच्या रूपात प्रतिष्ठित आहे. तर आता नारद मुनींनी या संदर्भातील कथा जी आहे ती नारायण मुनींना असं प्रार्थना केली की गंगेकडून शाप कसा काय मिळाला सरस्वती देवीला, तर त्या संदर्भातली कथा तुम्ही मला सांगावी अशी प्रार्थना केली. आणि त्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन नारायण मुनी सरस्वती देवी पुण्यदायिनी नदीच्या रूपात कशी प्रकट झाली तो कथाभाग ते सांगू लागले. तो कथाभाग आता आपण ऐकूया. प्राचीन काळची कथा आहे. भगवान विष्णूंची माता महालक्ष्मी, सरस्वती आणि गंगा या 3 पत्नी आहेत. तिघीही जणी अत्यंत प्रेमाने श्री विष्णूंच्या जवळ विराजमान असतात. एकदा काय झालं, गंगा देवी अत्यंत प्रेमाने भगवान विष्णूंच्या मुख कमलाकडे पाहत होत्या. भगवंत पण त्यांच्याकडे पाहून मंद स्मित करत होते. हे सर्व पाहून महालक्ष्मी आणि सरस्वती देवी त्यांना ती गोष्ट सहन झाली नाही आणि सरस्वती देवींना ते सहन झालं नाही आणि त्यांनी भगवान विष्णूंवर आपले वाग्बाण सोडले. भगवान विष्णूजी काहीही न बोलता तेथून निघून गेले आणि मग त्यांनी एकमेकींवर आपले वाग्बाण सोडले. गंगा देवींच्यावर त्या दोघीही खूप कडाडल्या आणि दोघीही खूप क्रोधित होत्या. त्या क्रोधाच्या भरात गंगा देवींनी सरस्वती देवीला तू नदीच्या रूपात मृत्यूलोकात जा आणि कलियुगातील पापी लोकांचे पाप तू ग्रहण करत राहा असा शाप दिला. त्यावर सरस्वती देवीने पण गंगा देवींना तसाच शाप दिला. त्याच वेळी भगवान विष्णू पुन्हा तेथे परत आले आणि त्यांनी हा सगळा प्रकार पाहिला आणि तिघींनाही माता महालक्ष्मी देवींना सुद्धा मृत्यूलोकात जाण्याची त्यांनी आज्ञा केली. माता महालक्ष्मींना त्यांनी पृथ्वीवरील राजा धर्मध्वज यांच्या घरी अयोनिज रूपात त्यांची कन्या होऊन प्रगट होऊन दुर्भाग्यामुळे एका वृक्षाच्या रूपात राहून माझ्याच अंशाने उत्पन्न होणारा शंखचूड नावाच्या असुराची पत्नी होण्याचा शाप दिला. आणि त्याच वेळी तिन्ही लोकांना पावन करणारी तुळस या नावाने भारतवर्षामध्ये तू प्रसिद्ध होशील असेही सांगितले. आता तू सरस्वती देवींच्या शापामुळे पद्मावती नावाच्या नदीच्या रूपामध्ये प्रगट होशील अशी ही आज्ञा केली. त्यानंतर गंगा देवीने सुद्धा सरस्वतीच्या शापामुळे पापी लोकांचे पाप भस्म करण्यासाठी विश्व पावनी नदी बनून भारतवर्षामध्ये जावे आणि तेथे राजा भगीरथ यांच्या तपस्येमुळे त्यांच्या द्वारा धरतीवर जाणारी तू भागीरथी या नावाने प्रसिद्ध होशील आणि माझ्या आज्ञेने तू समुद्राची पत्नी आणि नंतर राजा शंतनूचीही पत्नी होऊन राहशील असे सांगितले. त्यानंतर सरस्वती देवींना पण पृथ्वीवर जाण्याची आज्ञा करून ब्रह्माजींची पत्नी होण्याची आज्ञा केली. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी माझ्याजवळ माता लक्ष्मी फक्त राहील, कारण विभिन्न स्वभावाच्या 3 स्त्रिया, 3 नोकर किंवा 3 भाऊ एकत्र राहू शकत नाही असे शास्त्र सांगते, असा उल्लेख या ग्रंथामध्ये केलेला आहे. अशा प्रकारे गंगा देवींना भगवान शंकर यांच्याकडे, सरस्वती देवींना ब्रह्मदेवांच्याकडे आणि माता महालक्ष्मी यांना विष्णूजींनी स्वतःकडे ठेवून घेतले आणि त्यांच्या कला अंशाने तुळस या रूपामध्ये आणि
पद्मावती नदीच्या रूपामध्ये, सरस्वती नदीच्या रूपामध्ये आणि गंगा नदीच्या रूपामध्ये अवतीर्ण होण्यासाठी त्यांनी भगवान विष्णूंनी त्यांना सांगितले, आज्ञा केली. अशा प्रकारच्या आशयाची कथा या ग्रंथात आपल्याला ऐकायला मिळते. आता यानंतर आपल्याला या ग्रंथामध्ये पृथ्वीची उत्पत्ती या संदर्भातील जे काही आख्यान आहे ते आपल्याला आता ऐकायला मिळणार आहे. पृथ्वीच्या जन्माचा वृत्तांत ऐकून सर्व मंगलमय घडते. विघ्नांचा नाश होतो, पापांचा उच्छेद होतो, तसेच पुण्याची वृद्धी होते. ही पृथ्वीच्या जन्माची कथा नारायण मुनींनी धर्मराजाच्या मुखातून पुष्कर क्षेत्री ऐकली होती, असे नारायण मुनी नारद मुनींना सांगत आहेत. महाविराट पुरुष अनंत काळापासून जलामध्ये स्थित असतात हे तर स्पष्टच आहे. योग्य वेळी त्यांच्यामध्ये सर्वांग व्यापी शाश्वत मन प्रकट झाले. त्यानंतर ते मन महाविराट पुरुषाच्या सर्व रोमारोमात प्रविष्ट झाले आणि त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर त्याच रोमकूपामधून पृथ्वी प्रकट झाली. त्या महाविराट पुरुषाचे जितके रोमकूप आहेत त्या सगळ्यामध्ये सर्वदा स्थिर राहणारी ही पृथ्वी एक एक करून जलसहित वेळोवेळी प्रगट होते आणि लुप्त होते. ही पृथ्वी सृष्टी निर्मितीच्या वेळी जलाच्या वर येऊन स्थित झाली. प्रलयाच्या वेळी जलाच्या रूपात आतमध्ये बुडून गेली. प्रत्येक ब्रह्मांडात ही पृथ्वी पर्वत वनराई यांनी संपन्न राहते. 7 समुद्रांनी वेढलेली आणि 7 द्वीपांनी युक्त असते. तसेच हिमालय, मेरू इत्यादी पर्वत, सूर्य, चंद्र इत्यादी ग्रह तारे, तसेच समस्त प्राणी मात्रांसहित ब्रह्मा, विष्णू, महेश आदी देवताही येथे महाविराट पुरुषाच्या आज्ञेने प्रगट होतात. विशेष म्हणजे ही पृथ्वी पुण्यतीर्थ तसेच पवित्र भारत देशाने संपन्न आहे. स्वर्णमय भूमीने सुशोभित तसेच 7 स्वर्गांनीही समन्वित आहे. खाली 7 पाताळ, वर ब्रह्मलोक, ब्रह्मलोकांच्याही वर ध्रुवलोक आणि समस्त विश्व स्थित आहे. अशा प्रकारे पृथ्वीची निर्मिती या ग्रंथात सांगितलेली आहे. प्राकृत प्रलय जेव्हा होतो तेव्हा त्यावेळी ब्रह्माचा पण निपात होतो. त्यावेळी फक्त महाविराट पुरुष एकमेव विद्यमान राहतो, कारण श्रीकृष्ण परब्रह्म यांनी सृष्टीच्या आरंभी यांचे सृजन केले होते. ही सृष्टी तथा प्रलय नित्य आहेत आणि ही सर्वांची अधिष्ठातृ देवी पृथ्वी पण नित्य आहे. 12 कल्पामध्ये सर्व देवता, मुनी, विप्र, गंधर्व, मनु या सर्वांनी पृथ्वीचे पूजन केलेले या ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळते. वेदसंमत ही पृथ्वी वाराह रूपधारी भगवान विष्णूंची पत्नी म्हणून विराजमान झाली आणि त्या दोघांचा पुत्र मंगळ हा आहे. प्राचीन काळामध्ये वाराह कल्पात ब्रह्माजींच्या द्वारा स्तुती करण्याने भगवान श्रीहरी वराह रूप धारण करून हिरण्याक्षाला मारून रसातलातून पृथ्वीला त्यांनी बाहेर काढले आणि एखाद्या कमलपत्र पाण्यावर असे अलगद स्थिर असते तसे त्यांनी पृथ्वीला जलावर स्थिर केले. त्यावर ब्रह्माजींनी मनोहर विश्वाची रचना केली. पृथ्वीचे पूजन करण्याचे अतिशय पुण्य असे सांगितलेले आहे. फक्त अंबुवाची योग असताना पृथ्वीची पूजा करू नये असेही सांगितले आहे. अंबुवाची योग म्हणजे आर्द्रा नक्षत्राच्या प्रथम चरणामध्ये पृथ्वी ऋतुवती असते असे सांगितले आहे. या पृथ्वीचा पुत्र मंगळ हा आहे. अशी पृथ्वीची उत्पत्तीची कथा आता आपण ऐकली. या ग्रंथात पृथ्वीची स्तुती आलेली आहे. हे स्तोत्र पृथ्वीची स्तुती जी आहे ते अतिशय पुण्य फलदायक आहे. जो कोणी याचे पाठ करतो तो बलवान आणि राजा बनतो. भूदेवीचे हे स्तोत्र पठण केल्याने भूमी दानाचे पुण्यही आपल्याला मिळते. हे स्तोत्र 9व्या स्कंदातील 9व्या अध्यायामध्ये श्लोक 52 ते 63 यामध्ये आपल्याला वाचायला उपलब्ध आहे. अशी ही भूमी ब्राह्मणांना दान केल्याने शिवलोक प्राप्त होतो. धान्याने परिपूर्ण अशी भूमी दान केली तर विष्णू लोक प्राप्त होतो. जो व्यक्ती ब्राह्मणाला ग्राम, भूमी, धान्याचे दान करतो त्याला आणि घेणाऱ्याला दोन्ही व्यक्तींचे पापाचे मोचन होते आणि त्यांना जगदंबा लोकामध्ये स्थान मिळते. जी व्यक्ती भूमीवर दिवा ठेवते ती व्यक्ती 7 जन्म अंध होते. त्यामुळे
पृथ्वीवर जमिनीवर कधीही दिवा ठेवू नये. दिवा आणि जमीन याच्यामध्ये काहीतरी छोटीशी ताटली किंवा काहीतरी असं ठेवावं की दिव्याला डायरेक्ट जमिनीवर ठेवू नये असं म्हटलेलं आहे. जर तसं ठेवलं तर 7 जन्म अंधत्व येतं. जी व्यक्ती भूमीवर शंख ठेवते ती कुष्ठरोगी होते. जी व्यक्ती मोती, माणिक, हिरा, सुवर्ण तसेच मणी अशी 5 रत्न जर भूमीवर ठेवेल तर तीही व्यक्ती 7 जन्म अंध होते. जी व्यक्ती शिवलिंग, भगवती शिवा देवीची प्रतिमा, शालिग्राम जमिनीवर ठेवते ती व्यक्ती 100 मन्वंतरासाठी कृमीभक्ष नावाच्या नरकात जाते. तसेच फुले, तुलसी दल, यंत्र, शंख जी व्यक्ती जमिनीवर ठेवते त्यालाही नरकवास मिळतो. त्याचप्रमाणे जपमाळ, पुष्पमाळ, कापूर, गोपीचंदन, चंदनकाष्ठ, रुद्राक्ष, यज्ञोपवीत, पुस्तक हे देखील जमिनीवर ठेवल्यास नरकाची प्राप्ती होते असे सांगितलेले आहे. म्हणजे या वस्तू ठेवण्यासाठी काहीतरी आसन वापरावे असा उल्लेख या ग्रंथामध्ये होतो. यज्ञोपवीत म्हणजे जानवे ब्राह्मण जे धारण करतात ते जमिनीवर ठेवल्यास ब्रह्महत्येचे पातक लागते. यज्ञ झाल्यानंतर यज्ञभूमीला दुधाने सिंचन न केल्यास तो मनुष्य तप्तभूमी नावाच्या नरकामध्ये 7 जन्मांपर्यंत कष्ट भोगतो. अशी ही आपली पृथ्वी माता जिचे क्षमाशीलता, सहनशीलता असे गुण आहेत त्या धरतीला भूमी कश्यप मुनींची कन्या असल्याने काश्यपी, स्थिर रूपात असल्याने अचला, विश्वाला धारण करणारी असल्याने विश्वंभरा, पृथ्वीची कन्या असल्याने पृथ्वी या नावाने हिला सर्वत्र ओळखले जाते. असे हे परम मनोहर पृथ्वीचे आख्यान आपण सर्वांनी आता ऐकले. यामध्ये 9व्या स्कंदातील 10 अध्याय इथे पूर्ण झालेले आहेत. आता 11व्या अध्यायामध्ये आपण गंगादेवीचे आख्यान ऐकणार आहोत. गंगादेवी ही सुरेश्वरी, विष्णू स्वरूपा तसेच स्वयं विष्णुपदी या नावाने विख्यात आहे. नारायण मुनी नारद मुनींना सांगत आहेत, हे नारद मुनी ऐका. प्राचीन काळी सूर्यवंशात राजा सगर नावाचा राजा होऊन गेला. त्या सगर राजाला 2 पत्नी होत्या, वैदर्भी आणि शैव्या. या शैव्या नावाच्या राणीपासून असमंज नावाचा पुत्र जन्मला. दुसरी पत्नी वैदर्भीने भगवान शंकराची आराधना करून शिवजींच्या वरदानानुसार गर्भधारणा केली. पण पूर्ण 100 वर्ष गेल्यानंतर तिने एका मासपिंडाला जन्म दिला. त्यावेळी भगवान शंकरांनी स्वतः ब्राह्मणाच्या वेशात येऊन त्या मासपिंडाचे 60,000 भाग केले. त्यापासून अत्यंत पराक्रमी आणि बलवान असे पुत्र जन्मले. अत्यंत तेजस्वी असलेले हे सर्व राजपुत्र कपिल मुनींच्या शापाने जळून भस्म झाले. हे पाहून पिता सगर अत्यंत दुःखी झाले आणि त्या दुःखाच्या भरात ते वनात निघून गेले. त्यांचा पुत्र असमंज त्याने मात्र गंगेला आणण्यासाठी तपश्चर्या केली आणि त्यावेळी तपश्चर्या करत असताना त्याचाही तेथे मृत्यू झाला. त्यानंतर असमंजचा मुलगा अंशुमान तोही गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी तपश्चर्या करत असताना त्याचाही मृत्यू झाला. तो अंशुमान राजाचा मुलगा भगीरथ. राजा भगीरथ विष्णूचे भक्त होते. 1,00,000 वर्षापर्यंत तपश्चर्या करून भगवान श्रीकृष्णांचे साक्षात दर्शन त्यांना लाभले होते. त्यांची स्तुती राजा भगीरथ यांनी केली आणि आपल्या पूर्वजांना तारून नेण्यासाठी त्यांनी वर प्राप्त केला. त्यानुसार गंगादेवीची ही स्तुती करून गंगादेवींनाही त्यांनी प्रसन्न करून घेतले आणि त्यांना आपल्यासह पृथ्वीवर आणून राजा सगराचे पुत्र जे त्यांचे पूर्वज होते ते सर्व ज्या ठिकाणी जळून भस्म झाले होते तेथे घेऊन ते गेले आणि गंगेचा स्पर्श झाल्याबरोबर हे सर्व 60,000 जे त्यांचे पुत्र होते सगराचे ते मुक्त झाले आणि वैकुंठ लोकात गेले. अशी कथा येथे सांगितली आहे. राजा भगीरथ यांनी ही गंगा पृथ्वीवर आणल्यामुळे भागीरथी या नावाने गंगा नदी प्रसिद्ध आहे. अशी ही गंगा राधा आणि श्रीकृष्ण यांच्या मिलनातून जे जलमय रूप निर्माण झाले तीच ही गंगा. अशी गंगेची उत्पत्तीही या ग्रंथात सांगितली आहे. गोलोकात उत्पन्न झालेली तसेच राधा कृष्ण यांच्या विग्रहातून
जलमय रूप धारण केलेली गंगा भोग आणि मोक्ष दोन्हीही प्रदान करणारी आहे. त्यामुळेच श्रीकृष्ण स्वरूपा ही गंगा अतिश्रेष्ठ असून सर्व ब्रह्मांडात तिची पूजा केली जाते. ती राधेची पुत्री म्हणून तिचे वर्णन या ग्रंथामध्ये आढळते. ती श्रीकृष्णांच्या पायाच्या अंगठ्यापासून बाहेर पडली त्यावेळी ब्रह्माजींनी थोडे जल आपल्या कमंडलूमध्ये ठेवले आणि थोडे जल भगवान शंकरांनी आपल्या मस्तकावर धारण केले. त्यानंतर ब्रह्माजींनी गंगेला राधा स्तोत्र, कवच, ध्यान, पूजा या सर्वांची विधी सांगितली. गंगेनेही त्याप्रमाणे विधिवत राधेची पूजा केली आणि नारायणांच्या सोबत ती वैकुंठाला गेली. अशा प्रकारे गंगा, लक्ष्मी, सरस्वती आणि विश्वपावनी तुलसी या 4 विष्णुदेवांच्या पत्नी म्हणून इथे या ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. अशा प्रकारे आपले आपण आता गंगादेवीचं जे आख्यान जे आहे ते ऐकलं. आता यानंतर तुलसी देवींचं आख्यान या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. प्राचीन काळातली कथा आहे. विष्णूंचा अंश असलेला दक्ष सावर्णी म्हणून परमपवित्र, यशस्वी, कीर्तिमान, पुण्यशील तसेच विष्णुभक्त होता. त्याचा पुत्र ब्रह्मसावर्णी, ब्रह्मसावर्णीचा पुत्र धर्मसावर्णी, धर्मसावर्णीचा पुत्र रुद्रसावर्णी, रुद्रसावर्णीचा पुत्र देवसावर्णी, देवसावर्णीचा पुत्र इंद्रसावर्णी, इंद्रसावर्णीचा पुत्र वृषध्वज. हा वृषध्वज जो होता तो शिवाचा भक्त होता आणि भगवंतांचेही या वृषध्वजावर आपल्या मुलासारखे प्रेम होते. पण हा वृषध्वज इतर कोणत्याही देवतांवर प्रेम न दाखवता सर्वांच्याच पूजेचा त्याने परित्याग केला होता. भगवान नारायण, माता महालक्ष्मी, माता सरस्वती अशा कोणत्याही देवदेवतांची पूजा तो करत नव्हता आणि पूजा तर करत नव्हताच, वर तो निंदाही करत होता. या सगळ्यावर सूर्यदेव मात्र क्रोधित झाले आणि त्यांनी वृषध्वजाला श्रीविहीन होण्याचा शाप दिला. त्यावर शिवजी अतिशय क्रोधित झाले आणि सूर्याला त्रिशूलाने मारण्यासाठी ते सूर्याच्या मागे धावले. हे पाहून सूर्य आणि वडील कश्यप हे दोघेही ब्रह्माजींना शरण गेले. शिवजींना घाबरून ब्रह्माजीही त्यांच्या बरोबर मग वैकुंठात भगवान विष्णूंकडे गेले. त्यानंतर त्यांच्या मागे श्री भगवान शंकर पण वैकुंठात गेले आणि घडलेला हा सर्व प्रकार तोपर्यंत भगवान विष्णूजींनी समजून घेतला आणि मग भगवान शंकरांचा क्रोध त्यांनी शांत केला आणि ते शंकर भगवंतांना सांगू लागले, दैवाच्या ओघात 21 युगे संपलेले आहेत. तुमचा भक्त वृषध्वज हा मृत्यू पावलेला आहे. त्याचे पुत्र रथध्वज, त्याचा पुत्र धर्मध्वज आणि कुशध्वज हे दोघेही विष्णुभक्त झालेले आहेत. ते दोघेही लक्ष्मीजींची आराधना करीत आहेत आणि आता त्यांना सर्व ऐश्वर्य प्राप्त होईल. आपण निश्चिंत राहा, आपला क्रोध त्याग करा असे सांगून भगवान विष्णूंनी भगवान शंकरांची समजूत काढली आणि निश्चिंत मनाने मग त्यांना तिथून जायला सांगितले. सर्वजण आपापल्या लोकात निघून गेले. माता महालक्ष्मी यांच्या वरदानामुळे धर्मध्वज आणि कुशध्वज पुण्यशाली आणि अतिशय निष्ठावान असे पुत्र ते निर्माण झाले. कुशध्वजाची पत्नी मालावतीने एका कन्येला जन्म दिला. ती जन्मताच वेदध्वनी तिने केला म्हणून तिला लोक वेदवती या नावाने ओळखू लागले. गंधमादन पर्वतावर जाऊन तिने अत्यंत कठोर तपश्चर्या केली. त्यावेळी रावण तिचे अनुपम सौंदर्य पाहून तिच्याशी शृंगारिक गोष्टी बोलू लागला. त्यावर ती साध्वी देवी अत्यंत क्रोधित झाली आणि तिने त्याला शाप दिला. आपल्या तपोवनाने स्तंभित केले. त्यावेळी मनोमन त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि तो रावण जो होता तो तिला शरण गेला. त्याने मनोमन वेदवती देवीचे स्तवन केले आणि ही वेदवती साध्वी जी आहे तिने त्याला त्याचे फळ दिले, पण शापही दिला की पुढच्या जन्मी माझ्याच मुळे तुझ्या संपूर्ण कुळाचा नाश होईल. तिने योग बलाने स्वतःच्या शरीराचा त्याग केला. अशी ती वेदवती पुढच्या जन्मात सीता नावाने अवतीर्ण झाली आणि रामायण तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. अशा प्रकारे सत्ययुगातील कुशध्वजाची
असे हे आपल्या 9व्या स्कंदातील 16 अध्याय इथे समाप्त झालेले आहेत. आता कुशध्वजाचा भाऊ धर्मध्वज, त्याच्या कन्येची कथा आपण ऐकू. राजा धर्मध्वज आपली पत्नी माधवी हिच्यासह गंधमादन पर्वतावर विहार करत असतात. दोघेही आपल्या संसार सुखात आनंदाने रत झालेले असतात. दैवयोगाने माधवीला गर्भधारणा होते आणि 100 वर्षापर्यंत तिने तो गर्भधारण केला. त्यानंतर एका शुभ समयावर तिने एका कन्येला जन्म दिला. अनुपम सौंदर्ययुक्त अशी ही कन्या तिच्या सौंदर्याची तुलना कोणाशीही होऊ शकत नव्हती, म्हणून तिला तुलसी, तिच्या सौंदर्याची तुलना होऊ शकत नाही अशी तुलसी हे नाव तिला दिलं गेले. काही दिवसानंतर बद्रीवनात ती तपश्चर्या करायला गेली. भगवान नारायण आपले पती व्हावे यासाठी तिने दिव्य 1,00,000 वर्षापर्यंत अत्यंत कठीण अशी तपश्चर्या केली आणि तिच्या तपश्चर्येमुळे भगवान ब्रह्माजी तिला प्रसन्न झाले. मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी केलेल्या तपश्चर्याचे फळ म्हणून त्यांनी तिला वर मागायला सांगितला. त्यावेळी तुलसीने राधाजींकडून शाप जो मिळालेला होता, माझे पती भगवान नारायण होते, तेच पुन्हा मला प्राप्त व्हावेत अशी माझी इच्छा आहे असे सांगितले. त्यावर ब्रह्मदेवानी तुलसीला सांगितले की भगवान श्रीकृष्णाच्या विग्रहापासून त्यांचे अंशरूपात सुदामा नावाच्या गोपाने जन्म घेतलेला आहे आणि तो धनुवंशात शंखचूडाच्या रूपात सध्या तो तिथे राहत आहे. तो सुदामा यावेळी समुद्रात उत्पन्न झालेला आहे. तो तुझ्यावर पूर्वीपासून प्रेम करतो. त्याच्याबरोबर तुझा विवाह होईल आणि त्यानंतर तुला भगवान पुन्हा पतीच्या रूपात प्राप्त होतील. तू आता भगवान नारायणांच्या शापामुळे विश्वाला पावन पवित्र करणारी पावन वृक्षात प्रतिष्ठित होशील. तुला विष्णूची प्रिया म्हणून मान मिळेल. वृंदावनी या नावाने तू विख्यात होशील आणि समस्त गोप गोपिका तुझ्याच पत्रांनी भगवान श्रीकृष्णाची पूजा करतील. हे सर्व ऐकून तुलसीला अतिशय आनंद झाला. चित्त प्रफुल्लित झाले. तिने ब्रह्माजींना वंदन केले. ब्रह्माजींनी तिला राधादेवींच्या कोपापासून निर्भय होऊन राधादेवींची प्रिय होण्यासाठी एक मंत्र दिला. त्यामुळे आनंदित तुलसी माता भगवती लक्ष्मीच्या समान सिद्ध झाली. त्यानंतर शंखचूड आणि तुलसीचा गंधर्व विवाह होतो. विवाहानंतर ब्रह्माजींचा आशीर्वाद घेऊन दोघेही अत्यंत आनंदाने जीवन व्यतीत करू लागतात. पण हा दैत्यराज शंखचूड, भगवान शंकर आणि शंखचूड यांच्यामध्ये एकदा युद्ध होते. त्यावेळी पुष्पदंत नावाचा गंधर्वराज, चित्ररथही त्याचं नाव आहे, तर तो जो आहे तो पुष्पदंत त्या शंखचूड दैत्याकडे जातो आणि त्यांना भगवान शंकरांबरोबरच तुमचं जे युद्ध आहे ते तुम्ही करू नये अशी प्रार्थना करतो. परंतु ती गोष्ट काही घडत नाही आणि स्वामी कार्तिकेय, भद्रकाली आणि शंखचूड या सर्वांच्या मध्ये एक घमासान युद्ध होतं. भगवंतांच्या लीलेने शंखचूडाचे कवच काढून घेतल्यामुळे भगवान शंकर यांच्या त्रिशूलाच्या साह्याने त्या शंखचूडाचा वध होतो आणि तो सुदामा नावाच्या गोपाच्या रूपात तो प्रगट होतो. वृंदावनात राधादेवी आणि श्रीकृष्णांच्या चरणावर मस्तक टेकवून तो त्यांची पूजा करतो आणि त्यांना प्रणाम करतो. अशा प्रकारे हा शंखचूडाचा मृत्यू होऊन त्याच्या हाडांपासून शंख जातीची उत्पत्ती झालेली आहे. तो शंख पूजेमध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. विष्णूंच्या पूजेमध्ये शंख पूजेला अतिशय महत्व आहे. तीर्थजल स्वरूप शंखजल फक्त भगवान शंकरांना सोडवून इतर सर्व देवांना परम प्रीतीदायक आहे. जेथे शंखध्वनी होतो तेथे माता महालक्ष्मी नेहमीच स्थिर राहते असे या ग्रंथात सांगितलेले आहे. जेथे शंखाची पूजा होते तेथे भगवान श्रीहरींचे वास्तव्य कायम असते. पण शंखध्वनी जर स्त्रियांनी केला किंवा शंखध्वनी जर शूद्रांनी केला तर मात्र लक्ष्मी त्या स्थानावरून रुष्ट होऊन निघून जाते असेही या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे. इकडे शंखचूडाचा मृत्यू लवकर यावा यासाठी भगवान विष्णू तुलसी देवीचे पातिव्रत्य नष्ट करण्यासाठी शंखचूडाचे रूप घेऊन तुलसी देवींच्या महालात येतात. पण तिच्या सतीत्वामुळे तिला ते लक्षात येते आणि ती क्रोधाच्या भरात भगवान विष्णूंना पाषाण सदृश्य होण्याचा शाप देते.
पण आपल्या आराध्य भगवंतांनाच आपण क्रोधाच्या भरात शाप दिल्याचे तिच्या लक्षात आल्यावर तुलसी माता जी आहे ती भगवंतांच्या चरणाशी नतमस्तक होते आणि क्षमा मागते. त्यावेळी करुणामयी भगवंत तुलसीला गंडकी नदीच्या रूपात प्रवाही होण्यास सांगतात आणि स्वतः शाळीग्रामच्या रूपात नदीच्या किनाऱ्यावर पाषाण होऊन निवास करतात. अशी गंडकी नदी आणि शालिग्रामची शिला यांची कथा या ग्रंथामध्ये आपल्याला ऐकायला आता मिळाली. तुलसीचे गंडकी नदीत रूपांतर होते आणि केस म्हणजे तुळशी वृक्षाच्या रूपात त्यांचे रूपांतरण होते. अशा प्रकारे तुलसी आणि शाळीग्राम अत्यंत पवित्र आहेत. जो व्यक्ती शंख, तुळसी आणि शाळीग्राम यांना एकत्र पूजेत ठेवतो तो श्रीहरीला अत्यंत प्रिय होतो. मृत्यू समयी शालिग्राम शिला यातील जलपान करून मनुष्य पापांपासून मुक्त होऊन विष्णू लोकात जातो. भगवान श्रीहरींनी स्वतः मंत्राने विधिवत तुलसीची पूजा केलेली होती. तुपाचा दिवा, धूप, चंदन, सिंदूर, फुले, नैवेद्य अर्पण करून तुलसी देवीचे सम्यक पूजन करावे. हीच तुलसी वृंदा या नावाने विख्यात आहे. विश्वपूजिता, पुष्पसारा, नंदिनी तसेच तुलना होऊ शकत नाही म्हणून तुलसी, कृष्णजीवनी अशा विविध नावाने विविध ठिकाणी तुलसी प्रसिद्ध आहे आणि भगवंतांनी तिला स्वतःच्या हृदयावर, मस्तकावर धारण केलेले आहे. तुलसी नामाष्टक या ग्रंथात आपल्याला वाचावयास मिळते. वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी पुष्पसारा नंदिनीच तुलसी कृष्ण जीवनी एतान्न नामाष्टकं चैव स्तोत्रम नामार्थ संयुतम यः पठेतांच संपूज्य सोश्वमेध फलम लभे. जो मनुष्य तुलसीची विधिवत पूजा करून या नामाष्टकाचा पाठ करतो त्याला अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते. कार्तिक पौर्णिमा हा तुलसीचा प्रगट दिन आहे. याच दिवशी भगवंतांनी प्रथम तुळशी मातेची पूजा केलेली होती. त्यामुळे जो मनुष्य या दिवशी तिची पूजा करतो तो समस्त पापांपासून मुक्त होऊन विष्णुलोक प्राप्त करतो. जो व्यक्ती कार्तिक महिन्यात भगवंतांना तुलसीपत्र अर्पण करतो तो 10,000 गायी दान केल्याचे फळ प्राप्त करतो. तुलसी नामाष्टक स्तोत्र नित्य म्हणल्यामुळे पुत्रहीन व्यक्तीला पुत्र प्राप्त होतो. लग्न जमत नसेल तर लग्न जमते. रोगी रोगमुक्त होतो. भयमुक्त जीवन जगतो आणि पापी माणूसही सर्व पापांपासून मुक्त होतो. अशा प्रकारे विद्वान पुरुषांनी देवी तुलसीचे ध्यान, पूजन, स्तवन करून त्यांना नमस्कार करावा आणि आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्यावे असा उल्लेख या ग्रंथामध्ये दिलेला आहे. या ठिकाणी 9व्या स्कंदातील 25 अध्याय समाप्त झालेले आहेत. झालेली ही सेवा आपण भगवंताच्या चरणी अर्पण करू आणि क्षमा स्तोत्र म्हणू. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. श्री जगदंबार्पणमस्तु. मा भगवतीच्या चरणी झालेली कथा आपण अर्पण करू आणि पुढचा जो कथा भाग आहे तो आपण पुढच्या भागात बघू. जय श्री